अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांची जी भेट होती ती जगासाठी एक धक्का म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता ह्याची अनेक कारणं आहेत. अचानक अमेरिका आणि चीन एकमेकांना भेटायला तयार कसे झाले, ह्यानंतर मोदींची UAE भेट आणि त्याचा भारतावरती होणारा परिणाम, ह्या सगळ्या गोष्टी आता आपण जाणून घेऊया. सगळ्यात आधी आपण जेव्हा अमेरिका आणि चायना ह्या भेटीचा विचार करतो त्यावेळेला आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अमेरिकेसाठी ही भेट फक्त 2 मुद्द्यांसाठी महत्वाची होती. एकतर स्ट्रेट ऑफ हॉर्मूज ओपन झाली पाहिजे, उघडली पाहिजे, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जो आता जे मिड टर्म इलेक्शन्स आहेत त्यासाठी डोनाल्ड ट्रम्प जी तयारी करतोय त्या इलेक्शन मध्ये दाखवायला की मी काहीतरी करून दाखवलं की ज्यामुळे जग एका पॉझिटिव्हिटीकडे किंवा एक अमेरिकेला अजून एक मित्र लाभणार, ह्या सगळ्या गोष्टींसाठी डोनाल्ड ट्रम्प जो आहे तो हे सगळे प्रयत्न करतोय. ही एक बाजू झाली. पण ह्या भेटीचा चायनाला काय फायदा होणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सगळ्यात पहिलं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पॅक्सिलिका इनिशिएटिव्ह जे अमेरिकेकडून इनिशिएट करण्यात आलंय. ह्यानुसार अमेरिका AI टेक्नॉलॉजी असू दे आणि सेमीकंडक्टर असू दे, ह्या बाबतीमध्ये जगाला एकत्रित करून ह्याचा व्यापार एक चॅनलाइज करण्याचा प्रयत्न करते. ह्याचा डायरेक्ट फटका चीनला बसतोय, कारण चीन आता जे सेमीकंडक्टर उत्पादन करतंय ते आपण सगळ्यांनी बघितलंच आहे. पण ह्या पॅक्सिलिका इनिशिएटिव्हमुळे त्यावरती डिरेक्टली 50 ते 60% कट जगाला दिसून येतोय आणि फेब्रुवारीमध्ये हे इनिशिएट झाल्यापासून त्याचा खूप मोठा फटका चीनला बसलाय. ही पहिली गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तायवानीज आर्मी जी आपण बघितली, तर त्या तायवानीज आर्मीमध्ये आज सगळी जी हत्यारं आहेत ती अमेरिकन मेड हत्यारं आहेत. आता चीनच्या बाबतीत आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की चीन जो देश आहे तो हत्यारं उत्पादन करतो, परंतु आपण आता ऑपरेशन सिंदूर मध्ये बघितलं अमेरिका चायनीज हत्यारं वापरत होता, पण चीन एका क्वांटिटीमध्ये हत्यारं उत्पादन करू शकतो, त्याची क्वालिटी तो कधीच मेंटेन करत नाही. त्यामुळे तायवाननी जर उद्या रिटालिएट करायचा प्रयत्न केला तर चीन नक्कीच कमजोर पडेल. आणि चीन बद्दल अजून एक दुसरी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की 1979 नंतर चीनने कधीही समोरासमोर युद्ध लढलेलं नाहीये आणि ह्याची भीती चायनीज सोल्जर्स मध्ये अजूनही आहे की आता चीनमध्ये जे सोल्जर्स आहेत, जे हाय रँकिंग सोल्जर्स आहेत, त्यांना डायरेक्ट युद्धाचा एक्सपिरियन्स असा फार कमी आहे. त्यामुळे युद्ध काय असतं, कसं लढलं जातं जमिनीवरती, ही कुठेतरी चीनला भीती आहे आणि त्यामुळे चीन ही जमिनीवरची युद्ध नेहमी टाळत असतो. आता मागच्या कारण ती आर्थिक दृष्ट्या सुद्धा खर्चिक असतात, पण त्याला हा दुसरा अँगल सुद्धा आहे. त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट आपण बघितली पाहिजे की व्हेनेझुएला जो चीनचा मोठा ऑइल पार्टनर होता किंवा जिथून तेल मोठ्या प्रमाणात चीन आयात करायचा, तो सुद्धा आता अमेरिकेच्या हस्तक्षेपाखाली आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मूजमुळे तेलाची सगळी गणितं आपल्याला विस्कटलेली दिसत आहेत, तर ह्याचा फायदा सुद्धा चीनला डायरेक्टली होतोय. त्यामुळे हा जो शांतता करार आहे हा चीन आणि अमेरिका ह्या दोघांसाठीही महत्वाचा होता. चीनला सुद्धा आपला फायदा ह्यात बघायचा होता. ही गोष्ट आपण आता लक्षात घेतली पाहिजे. आता ब्रिक्स कडे येऊया. मागच्या काही दिवसात ब्रिक्स या देशांचे विदेश मंत्री, परराष्ट्र मंत्री यांनी भारतात येऊन ह्या ब्रिक्सचे देश आहेत ब्राझील, रशिया, त्यानंतर भारत, आय स्टँड्स फॉर भारत, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका, त्यानंतर इराणचे विदेश मंत्री सुद्धा आपल्याकडे आले होते. ह्यांनी आपली पुढची गणित काय असतील किंवा येणाऱ्या काळामध्ये ह्या देशांसाठी संकट काय आहेत आणि त्यातून कसा मार्ग काढता येईल ह्या सगळ्या विषयांवरती चर्चा केली.
आता ह्यात सगळ्यात महत्वाची भेट म्हणजे रशियाचे विदेश मंत्री, भारताचे विदेश मंत्री आणि इराणचे विदेश मंत्री ह्यांची होती. आता भारत ही सगळी गोष्ट डिप्लोमॅटिकली कशी बॅलन्स करायचा प्रयत्न करतोय. इथे जेव्हा जयशंकरजी हे अर्गाचींना भेटत होते, जे इराणचे विदेश मंत्री आहेत त्यांना भेटत होते, तेव्हा पंतप्रधान मोदी हे UAE मध्ये तिथला जो शेख आहे त्याला भेटत होते. आता ह्यामुळे जगाने भारताकडे हीच भारताची जी बॅलन्स डिप्लोमसी आहे, भारताचं जे न्यूट्रॅलिटीचं धोरण आहे ते कसं पाळलं जातं ह्याचं हे उत्तम उदाहरण आहे. कारण का की आता UAE हा US इस्रायल ह्या कॅम्पमध्ये मोडला जातो, ज्याला इराण आपला कट्टर शत्रू मानतो. म्हणजे जे इस्लामिक देश आहेत त्यामध्ये इराणचा जर कोणता कट्टर शत्रू असेल तर तो UAE आहे. तिथे त्यांनी मोदींनी जाऊन तिथल्या राजाची भेट घेणं आणि इथे ह्या बाजूला जे विदेश मंत्री आलेत भारतात इराणचे, त्यांनी जयशंकर यांची भेट घेणं, म्हणजे हे दोन्ही कॅम्प भारत बॅलन्स करायचा प्रयत्न करतो. आत्ता ज्या USA आणि चायनाच्या भोवतालच्या ज्या डेव्हलपमेंट आहेत त्यामधून भारत, जपान, रशिया आणि इंडिया ह्या तिघांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करतोय. त्यातून काहीतरी तोडगा काढता येईल का हे बघतोय. कारण जपानसाठी सुद्धा ही खूप मोठी डेव्हलपमेंट आहे. जपानला आपला साऊथ चायना सीचा भाग जो आहे तो प्रोटेक्ट करणं आज काळाची गरज आहे. आणि त्यामुळे जपानला सुद्धा चीनकडून जो एक्सपान्शन आहे, इन्व्हेजन आहे, त्याचा धोका तर आहेच आहे. त्यामुळे भारत आपल्यासारख्या अशा प्लेयर्सना जे ह्या US चायना ह्या भेटीमुळे ज्यांना हानी पोहोचू शकते अशांना एकत्रित करून आता पुढे जे संबंध आहेत ते स्ट्रॉंग करायचा, ते मजबूत करायचा, बळकट करायचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. आता ह्या सगळ्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात आली आहे की रशिया सारखा मित्र आपल्याला कधीही लाभणार नाही. त्यामुळे रशिया सोबतचे जे संबंध आहेत ते आपण जोपासणं गरजेचं आहे. एक महत्वाची गोष्ट वेस्टर्न मीडियामध्ये अशी जी दाखवली जाते की रशिया आणि चीन यांचे संबंध फार चांगले आहेत. पण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की रशिया आणि चीन ह्यांचे संबंध इतकेही चांगले नाहीये जितकं मीडिया वारंवार दाखवत असतं. आणि रशिया आणि भारताचे संबंध इतकेही वाईट नाहीयेत जेवढं वेस्टर्न मीडिया वारंवार दाखवत असतं. त्यामुळे रशिया हा आपल्यासाठी नेहमीच एक मित्र म्हणून सोबत राहिलेला आहे आणि ह्याच्या पुढे सुद्धा आपल्याला त्याला घेऊन जाणं खूप गरजेचं आहे. 2008 मध्ये जेव्हा अमेरिका अगदी डबघाईला गेला होता, आर्थिक संकट डोक्याच्या वर गेलं होतं, तेव्हा चीनने अमेरिकेला जाऊन मदत केली होती. चीनने अमेरिकेला वाचवलं होतं. आणि ह्या एका गोष्टीमुळे रशिया जो आहे तो चीनवरती विश्वास ठेवू शकत नाही. आणि अमेरिका सुद्धा त्याच पद्धतीने, तायवानचा जर आपण मुद्दा बघितला तर अमेरिका सुद्धा त्याच पद्धतीने ऑपरेट करताना दिसतंय की जे डोनाल्ड ट्रम्पचं स्टेटमेंट आलं की तायवाननी स्वतंत्र मागू नये चीनकडून, हे खूप मोठं स्टेटमेंट आहे. कारण आजपर्यंत अमेरिका ही तायवानच्या मागे उभी होती. त्यामुळे आता जगाला एक गोष्ट महत्वाची कळली आहे की हे देश, चीन असू दे किंवा अमेरिका असू दे, हे देश फक्त स्वतःचा आर्थिक फायदा बघतात. आयडिओलॉजिकली राजकारण फक्त त्यांना फायदेशीर असतं तेव्हाच ते करतात. पण सगळ्यात महत्वाचा त्यांचा उद्देश हा आर्थिक फायदाच आहे. त्यामुळे भारताने सुद्धा आर्थिक फायद्यापेक्षा आता आपलं जे राष्ट्रीय हित आहे ते बघणं सुरुवात केलेली आहे, त्याला बघायला सुरुवात केली आहे. आणि त्यामुळे 2014 नंतर आपल्याला फॉरेन पॉलिसीमध्ये इतके ड्रास्टिक चेंज घडलेले दिसून येत आहेत.